हे गाइस वेलकम टू अनदर ब्लॉग आहे. आपण निघालो आहे ऑफिसला. आज ॲक्च्युली लेट झालेलं आहे. सो आज ब्लॉग लेट झाला स्टार्ट. घरातून स्टार्ट नाही केला, आज बाहेरून स्टार्ट केला. सो रिक्षात बसलो आणि स्टेशनला पोहोचलो. ओके, इथे कोणीतरी हागून ठेवलेलं आहे, माहीत नाही कोण आहे, कारण की ही गाडी ॲक्च्युली वांगणी कारशेडच्या इथे उभी असते. ह्याचं रिॲक्शन बघा. कसं बसलंय इथे सगळे बघा कसे बसलेले आहेत. हा सगळे माल घालून बसलेत. सगळे टू झेड सगळे लोक माल घालून बसले. हा एकटाच आहे याच्याकडे माल दाखव. सांग काय झालं इकडे, काय करून ठेवलं? जाऊ जरा. सकाळ रात्री कोणतरी गर्दील आज अख्खी सीट खाली. आता जो कोण अंबरनाथला चढेल त्या आहे त्याला दिसेल इकडे काय झालंय ऍक्च्युअल बसायसाठी. ठीक आहे, आपण भेटूया लवकरच. भावांना बघू शकतात, त्याला इकडचा वास सहन नव्हतं म्हणून त्या खिडकीमध्ये नाक टाकून बसले. ते बघा, अरे त्या खिडकीतून येईल ना हवा सगळी हगलेल्याची. गर्दी भरपूर झाले. हे पाजी चढलेत. हे पाजी चाललेले तिकडे पळत पळत बसायला, म्हणून त्यांना वाचवलं आपल्या ललित भाऊनी. इथे बसले आहे दत्ता भाऊ. आता गाडी पोचेल अंबरनाथला, आणि अंबरनाथ सॉरी उल्हासनगरला. मला वाटतं ही गाडी साफ जर करायची असेल तर ही कल्याणला साफ होणार आहे. आणि आपण घालून बसले मास्क, तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे सेफ्टी मास्क आहे, जो आहे कोरोनापासूनचा, म्हणजे आपण चेंज करतोय पण आपल्याकडे मास्क आपण ठेवलेला खूप आधीपासून. ओके, आपल्या राजू भाऊनी केलेला आहे हेल्पलाईनला कॉल साफ करायला, आणि फोनवरती बोलतायत काका. राहील भाऊ, तुम्ही काय बोला, हा तुमचा कितवा एक्सपिरियन्स आहे? मने भाऊ चढलेला आहे अंबरनाथला. राजू भाई, तुमचा कितवा एक्सपिरियन्स आहे? तुला भांडूपर्यंत जायचं आता. कल्याणला जर साफ नाही आलं तुला भांडूपर्यंत जायचं. आणि या पावसाने वेगळी वाट लावली आहे. त्याच्यात इथे हागून ठेवलंय ते वेगळं, आणि त्याच्यात हा कंटाळा आहे आमदार. खिडकी बंद करते, चालू केली का इकडनं धबधबा पडते, इकडनं पाणी बिणी पडतं सगळं. हा लगेच खिडकी बंद करतो. ही आली दुसरी, ही एकदम फालतू गाडी आली इकडे बाजूला. ही तर इकडे जो वास सुटलाय ना, इकडे जो वास सुटलाय तो तिकडे वास येणार आहे. तो खिडकी बंद, एक खिडकी बंद करून टाक. इथं आगो गाडी आली, अजून काही इथं साफ नाही गेलाय. आणि आपला नवीन मेंबर आलेला आहे नितीन. भरपूर दिवसानंतर, भरपूर महिन्यानंतर आपल्या मुलीं स्टेशन आलेलं आहे. तो आपण उतरूया आणि उतरून भेटूया. ओके, बिल्डिंगमध्ये आपल्या ऑफिसच्या, आणि पोचूया ऑफिसमध्ये आणि भेटतो तुम्हाला. ओके, काम वगैरे झालेलं आहे. काम करून आपण मस्त आता जेवायला बसलेलं आहे. आज मी, आशिष, भावना मॅडम, जान्हवी अँड पूजा मॅडम आहेत फक्त. दीपक सर अँड निर्जरा सुट्टीवरती आहेत. विनेश गेलाय ठाण्याला. तो आल्यावर, तू काय आणलं रे? बिर्याणी. कुठली बिर्याणी आहे? चिकन बिर्याणी. भाई आपण तर चिकन खात नाही. सो आपण जेवूया आणि जेवून तुम्हाला भेटतो. ओके, जेवण वगैरे आम्ही निघालेलं आहे खाली राऊंड मारायला सगळेजण. एक टीप आलेली आहे की स्टेशनला काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे. तो इन्सिडेंट आपण चेक करायला जाऊया. एक काहीतरी इन्सिडेंट झालं की ब्लास्ट वगैरे झाले, ते आपण बघूया. ओके, डेझर्ट खायला सगळे. डेझर्टचं शॉप आहे. ही दोघं आहेत. डेझर्ट वगैरे मस्त. मला एक गोष्ट आलेली आहे ती आहे ही, अजून काहीतरी येते. ही कुल्फी आहे. अजून 2-3 गोष्टी येत आहेत, ते तुम्हाला दाखवतो. आमच्या ऑर्डर आलेल्या आहेत. आणि ही आहे मलाई रबडी, ही आहे मलाई कुल्फी, ही आहे हॉट चॉकलेट,
आणि हे आहे चॉकलेट शेक. सगळ्यांनी चौघांनी वेगवेगळं मागवलं आहे. सर्व टेस्ट ह्याची चांगली. आम्ही ठरवलेलं की सगळं एकत्र येईल आणि आम्ही सगळं एकत्र ट्राय करू. ह्याची टेस्ट लागली सगळ्यांना. ह्यांना टेस्ट लागली, सगळ्यांना सांगितलं खाऊन बघा. टेस्ट लागलं का म्हणजे स्टार्ट केलं, हे मेल्ट व्हायला लागलं. आता हे दोन्ही टेस्ट करून बघू आणि तुम्हाला सांगतो. हे जर खाऊन झालेलं आहे आणि आपण आलो आहे आता ब्रांचच्या बिल्डिंगमध्ये, जी आपली ऑफिस जिकडे आहे त्या बिल्डिंगमध्ये आलेलो आहे. आणि आपण चाललो आता वरती, बॅक टू वर्क. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता, कशी होती टेस्ट? जान्हवी तुझी एक्सपिरियन्स कसं होतं, कशी टेस्ट होती? छान होतं. भावना मॅडम? आम्ही आधी पण गेलेलो होतो, पण तुम्हाला मी फर्स्ट टाइम गेलेलो. आम्ही चांगलं होतं taste. आम्ही न्यू एक्सप्लोर करू आणि तुम्हाला सांगू. या राईट, बरोबर. आहेत आपल्याकडे ब्लॉगर आहेत, आपण ॲड करू त्यांना. कोण ब्लॉगर? तू? मी ब्लॉगर नाही आहे, मी एक्सप्लोर करायला मग मी सांगेल आपण इकडे जाऊया. ठीक आहे, वरती जाऊन भेटूया आपण. अँड तोपर्यंत तुम्ही टाईम लॅप्स चेक करा. मी टाईम लॅप्स टाक. भाऊ ना, आपलं काम झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहे घरी जायला. 8:25 बदलापूर आपण पकडणार आहे. अँड सोबत कोण कोण गेले अजूनपर्यंत? तर फक्त जान्हवी गेली आहे अँड भावना गेली, भावना मॅडम. अँड आता राहिले आहेत विनेश सर, आशिष अँड पूजा मॅडम. सो आपण पण आता निघत आहे बदलापूरची ट्रेन पकडायला. भेटूया ट्रेनमध्ये, बसू. भावना पण आलेला आहे 8:25 बदलापूर पकडायला 1 नंबरवरनं. अँड आता बदलापूर गाडी येईल मुलुंड स्टेशनला. सो आपण ट्रेनमध्ये जोडू आणि तुम्हाला भेटतो. ओके, चला भेटूया. आता स्टेशन येणार आहे विठ्ठलवाडी. अँड आपण अजूनसुद्धा उभेच आहेत मुलुंडपासून ते विठ्ठलवाडीपर्यंत. बघूया बदलापूरपर्यंत जर जागा भेटली बसायला बसूया. या आज गर्दी 8:25ला. भावना आपल्याला मिळालेलं आहे बसायला, ते पण अंबरनाथला. आणि आपण आता पोचूया बदलापूरला. सो मुलुंडपासून ते अंबरनाथपर्यंत आपण आलेलो आहे आज उभं राहून. अँड अंबरनाथला जाऊन आपल्याला सीट मिळालेली आहे. सो एन्जॉय करूया आपण आपली सीट. ओके, बाय. बदलापूर स्टेशनला उतरूया, बदलापूर स्टेशनला. आणि आपला भाऊ भेटलेला आहे जो आपल्याला रोज सकाळी 8:01च्या ट्रेनला भेटतो. भेटलेला आहे 8:01च्या ट्रेनचं सकाळी सेम ट्रेनला आलेलं आहे. सो आपण पोचूया वरती अँड भेटूया थोड्या. आज आपण चालत बिकॉज आज पप्पा नाही येत घ्यायला, कारण आज ते ऑफिसला गेलेत. आज सकाळी लवकर नाही गेलेत ते, ॲक्च्युली आज ते गेलेत दुपारच्या टाईमला. सो आज पप्पा आपल्याला घ्यायला नाही आहे. पोचू आपण घरी, फ्रेशनअप वगैरे होऊन भेटतो मी तुम्हाला. ओके. अँड आपण आता पोचलेलो आहे आपल्या घराच्या समोरच्या गार्डनमध्ये. अँड या गार्डनमध्ये चालू आहे लहान मुलांची दहीहंडीची प्रॅक्टिस. तुम्हाला दाखवतो फिक्स. होती आपल्या थोड्या एरियातल्या काही छोट्या मुलांची दहीहंडीची प्रॅक्टिस. आणि हे इथे गाय बसलेत एकदम गोड 1 2 3 4 5 गाय बसलेले आहेत. आणि हे आहे आपला गार्डन. आणि हा आहे आपला भाऊ सचिन भाऊ. काय आपला व्लॉग चालू आहे भाई, आपण व्लॉगिंग चालू आहे. हा आहे आपला सचिन भाऊ, आपल्या एरियातला वन अँड ओनली सचिन द भाय. चला भेटूया. ठीक आहे, चला. आपलं आहे गार्डन आणि आपलं आहे समोर इथे घर. घरी पोचूया, फ्रेशनअप होऊया आणि भेटूया. अँड मी आलेला आहे फ्रेशनअप अँड जेवण वगैरे माझं झालेलं आहे. अँड आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड मी ते दुपारी जे गेलेलो मी आपलं स्वीट डिश टेस्ट करायला, म्हणजे आम्ही स्वीट डिश खायला गेलेलो जेवल्यानंतर. सो ते होतं ते मुलुंडमध्ये, मुलुंडच्या स्टेशनच्या बाहेर, मुलुंड वेस्टलाच होतं ते.
खूप ऑसम होतं ते, खूप ऑसम होतं. आणि जे कुल्फी वगैरे आम्ही खाल्ली, कुल्फी अँड रबडी फालुदा वगैरे, चॉकलेट शेक, हॉट चॉकलेट वगैरे, ते खूप मस्त होतं. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एकदा मुलुंड स्टेशनला जावा. मुलुंड स्टेशनच्या बाहेरच आहे ते, ज्या साईडला आपण CST साईडला आपण जातो, त्या CST साईडला आय थिंक सेकंड डब्बा असेल. त्या सेकंड डब्याच्या इथून बाहेर मेन एंट्रीमधून बाहेर पडलं की समोरच आहे ते. हो, तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकतात. अँड सकाळचं पूर्ण माझं रुटीन एकदम वेगळं होतं. सकाळी मी उतरलो अँड इकडे स्टेशनला पोचलो, बदलापूर स्टेशनला. तर तुम्ही बघितलं असेल जे काय इन्सिडेंट्स झाले, जे आपल्या पुढच्या समोरच्या सीटवरती जे झाला, तुम्ही ते बोलणार नाही, म्हणजे पुढच्या सीटवरती जी गोष्टी झाली ते तुम्ही बघितलं असेल सकाळी व्लॉगमध्ये. अँड आपण भेटूया परत त्याच एनर्जीमध्ये, त्याच इंटेन्सिटीमध्ये. तीच आपली एनर्जी अशी कंटिन्यू राहणार आहे. दिवसांदिवस, महिन्यानमहिने आपण असेच व्लॉगिंग करत राहणार आहे. आणि तुमचं पण सपोर्ट मला असू द्या. आपले सबस्क्रायबर्स झालेले आहेत ऑलमोस्ट आता 148 सबस्क्रायबर्स. मी चेक केले, आता 2च सबस्क्रायबर्स राहिलेत 150साठी. तर 150 पण क्लिअर करून टाका अँड 200पर्यंत पण करून टाका भावांनो. जेवढं शेअर करायचं तेवढं शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करायला विसरू नका. कारण की कमेंट तुमच्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मला ते बघायचं असतं की तुमचे काय रिव्ह्यूज आहेत माझ्या व्लॉगबद्दल. सो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आणि आजचा दिवस माझा कसा होता. सो भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. सकाळी ऑफिसला निघताना आपला व्लॉग नेहमी तेव्हा स्टार्ट होतो, ऑफिसला निघताना. ठीक आहे, भेटूया. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर.